आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यातील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. सॉलिड कोन ऑफ हाईट 40 सेंटीमीटर इज प्लेस ऑन अ क्यूब ऑफ साइड 20 सेंटीमीटर ॲज शोन इन फिगर. म्हणजे जे काय आपल्याला डायग्राम दिलेलं आहे त्या डायग्राम मध्ये काय काय दिलं, एक सॉलिड कोन दिलेला आहे, त्याची हाईट किती दिलेली आहे 40 सेंटीमीटर. आणि हा सॉलिड कोन कशावरती प्लेस केलाय, तर जे काय आपला क्यूब आहे त्याची साईड किती दिले 20 सेंटीमीटर आहे, अशावरती काय केलेला आहे तो लोकेट केलेला आहे. लोकेट द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टिप ऑफ द कोन. म्हणजेच जो काय आपला कोनचा टिप म्हणजे वरचा पॉइंट आहे तिथून काय करायचं आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॉडीचा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. म्हणजे फक्त आपल्याला यामध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलंय, वाय बार फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आणि एक्स बार काय येणार आहे, जर का बरोबर यातून सेंटर मधून जर का लाईन आपण पास केली तर काय होते, जेवढा सॉलिड सेक्शन या साईडला आहे तेवढाच काय होणार आहे सॉलिड सेक्शन त्या साईडला होणार. म्हणजे बरोबर आपला एक्स बार किती येणार, जो काय खालचा बेस आहे त्याच्या हाफ येणार. म्हणजेच 20च्या हाफ काय असणार आहे 10 सेंटीमीटर एवढा आपला काय असणार आहे एक्स बार असणार आहे. तो आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेलं नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे या पॉईंट पासून जो काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सीजीचं डिस्टन्स आहे ते आपल्याला काय करायला सांगितलंय, वाय बार फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ह्याची 3D डायग्राम कशी येणार तर बघा, म्हणजे असा काहीतरी क्यूब असणार आहे. हा क्यूब प्रत्येक साइड त्याची कशी असणार आहे, सेम असणार आहे. किती असणार आहे ती साइड 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर. प्रत्येक साइड कशी असणार आहे 20 सेंटीमीटर. आणि याच्यावरती काय आहे, असा एक काहीतरी कोन प्लेस केलेला आहे. याचा डायमीटर किती असणार आहे 20 सेंटीमीटर एवढाच त्याचा काय असणार आहे डायमीटर असणार आहे. जर का डायमीटर 20 सेंटीमीटर असेल तर त्याची रॅडियस आर किती असणार 20ची हाफ असणार. म्हणजे 10 सेंटीमीटर आपली काय असणार आहे रॅडियस आर असणार आहे. आणि बेस किती असणार आहे 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे काय आहे, हे आपल्याला 3D डायग्राम आहे. याचं आपण काय केलेलं आहे 2D मध्ये त्यांनी आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे की क्यूब वरती कोन प्लेस केलेलं आहे असं दिलेलं आहे. त्याची ही 3D डायग्राम आहे. जो काही क्यूब आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे, हा जो काही कोन आहे तो कसा आहे प्लेस केलेला आहे. मग ही जी काय डायग्राम आहे ती 2 पार्ट पासून बनलेला आहे. पहिला पार्ट कोणता असणार आहे, जो काही क्यूब आहे त्याची बेस किती असणार आहे 20 सेंटीमीटर आणि हाईट सुद्धा किती असणार आहे 20 सेंटीमीटर. आणि याची जी काय डेप्थ आहे ती सुद्धा 20 सेंटीमीटर असणार. सिमिलरली हा जो काय कोन आहे त्याचा बेस किती असणार आहे, जेवढे क्यूबची साईड आहे तेवढेच काय असणार आहे त्याचा बेस असणार आहे. म्हणजेच डायमीटर किती असणार आहे तो 20 सेंटीमीटर. आणि जर याची आपण रॅडियस घेतली तर 20/2 म्हणजेच किती असणार आहे 10 सेंटीमीटर त्याची काय असणार आहे रॅडियस आर. आणि याची जी काय हाईट आहे ती किती असणार आहे, हाईट त्यांनी दिलेली आहे 40 सेंटीमीटर. मग आता आपल्याला फक्त यामध्ये काय करायचं आहे, वाय बार फाइंड आउट करायचा आहे. एक्स बार त्यांनी विचारलेला नाही. जर काय एक्स बार विचारला असतं तरी कसं होतंय, बरोबर जर का सेंटर मधून लाईन पास केली तर काय होतंय बॉडीला सिमेट्रिक पार्ट मध्ये डिवाइड करतं. म्हणून काय होणार एक्स बार इज इक्वल टू काय होणार, जेवढा काय बेस आहे त्याच्या हाफ काय असणार आहे आपला एक्स बार. म्हणजेच 20/2 काय होणार आपला एक्स बार येणार. आता आपल्याला वाय बार कुठून इथून फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजे काय करायचं, आतापर्यंत आपण बेस मधून एक्स ऍक्सिस पास करायचो. आता काय करायचं, हा जो वरचा पॉइंट आहे त्यातून काय करायचा, जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे तो पास करायचा. आणि एकदम लेफ्ट कॉर्नर मधून काय करायचा, जो काय आपला वाय ऍक्सिस आहे तो पास करायचा. म्हणजे हा झाला वाय ऍक्सिस आणि हा झाला एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसच्या अकॉर्डिंग काय करायचे, प्रत्येकाचं सीजी फाइंड आउट करायचं. मग आता बघा आपल्याला फाइंड आउट काय करायला लागणार आहे वाय बार. मग वाय बार फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, व्हॉल्यूम आणि y1 y2 लागतं. मग पहिल्याची व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. पहिला कोणता सेक्शन आहे क्यूब. क्यूबची व्हॉल्यूम कशी फाइंड आउट करतो, एचा क्यूब. V2 जो काही कोन आहे, कोनची व्हॉल्यूम कशी काढत असतो, जर का ट्रायंगल असता तर 1/2 करत होतो, परंतु इथे व्हॉल्यूम फाइंड आउट करतो म्हणजेच काय करणार 1/3. जो काय बेस आहे तो कसा आहे सर्क्युलर आहे. सर्क्युलर असल्यामुळे त्याचा एरिया कसा करणार पाय आर स्क्वेअर. आणि थर्ड डायमेन्शन हाईट एच. अशा प्रकारे काय करत असतो, जो काय आपला कोन आहे त्याचा आपण काय करत असतो व्हॉल्यूम फाइंड आउट करत असतो. तर याचा जो काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण A to Z चे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं, एक्स बार वाय बार कसे फाइंड आउट करायचे एकदम डिटेलमध्ये पाहिलेले. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. आता यात व्हॅल्यू पुट करूया. याची ए किती आहे 20 सेंटीमीटर, 20चा क्यूब. जे काय आन्सर येणार ते व्हॉल्यूम 1. इथं व्हॅल्यू पुट करूया 1/3 पाय ॲज इट इज. रॅडियस किती असणार, डायमीटर 20ची हाफ काय असणार आहे 10 त्याची रॅडियस इंटू हाईट किती आहे 40. कॅल्क्युलेट करूया. 20चा क्यूब
किती आन्सर आलं 8000. व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचे युनिट काय असणार आहे, जे काय आपल्याला सेंटीमीटर मध्ये व्हॅल्यू दिल्यात मग सेंटीमीटरचा क्यूब असणार. सिमिलरली इथं बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1/3 ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेट मध्ये शिफ्ट धरून एक्सपी दाबल्यानंतर पाय इंटू 10चा स्क्वेअर इंटू 40 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 4188.79 79 म्हणजेच 88 लिहू शकतो. आणि युनिट काय असणार आहे, व्हॉल्यूम असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब. सर्व व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे काय केलं, सेंटीमीटरचा क्यूब घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, वाय बार फाइंड आउट करायचा आहे. मग वाय बार साठी आपल्याला काय लागणार आहे, y1 आणि y2 ची व्हॅल्यू लागणार. मग पहिला पार्ट कोणता आहे, जो काही क्यूब आहे तो पहिला पार्ट आहे, आणि दुसरा पार्ट कोणता आहे, जो काही कोन आहे तो दुसरा पार्ट आहे. मग आता बघा पहिला पार्ट आपण कशाला म्हटले, जो काही क्यूब आहे त्याला म्हटले, आणि दुसरा पार्ट कशाला म्हटले, जो काही कोन आहे. मग आता एक्स ऍक्सिस पासून पहिल्या पार्टचा सेंटर कुठे येणार, बरोबर याच्या सेंटरला येणार, म्हणजे असं कुठेतरी असणार. 20/2 म्हणजे 10 वरती ही लाईन जाणार, आणि 20/2 म्हणजे इथून बरोबर पॉईंट जाणार, आणि हा जिथं मॅच होतो तिथं या क्यूबचा काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सी असणार. मग इथून ते हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, y1 असणार आहे. y1 इज इक्वल टू किती येणार बघा, इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, y1. मग किती असणार, इथून ते हे डिस्टन्स 40 सेंटीमीटर, 40 प्लस हे किती असणार 20चे हाफ म्हणजे 10, म्हणजेच 40 प्लस 10 जे काय असणार ते काय असणार आहे y1. 40 प्लस 10 किती येणार 50. सर्व युनिट सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे सेंटीमीटर. 40 प्लस 10 50 सेंटीमीटर काय असणार आहे y1. y2 बघा, हा जो काय आपल्याला कोन दिलेला आहे, कोणचा जो काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असतो, तर जी मोठी साईड आहे त्या साईड पासून किती वरती असतो, h/4 वरती असतो. मग जर का आपल्याला इथून ते हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, टोटल 40 आहे, 40 मधून जर का हे डिस्टन्स मायनस केलं तर राहिलेलं डिस्टन्स काय असणार आहे आपला y2 असणार आहे. मग y2 किती येणार बघा, इथून ते डिस्टन्स y2 इज इक्वल टू टोटल किती आहे 40 मायनस हे डिस्टन्स h/4, म्हणजेच काय होणार बघा 40 मायनस हाईट किती आहे 40 डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेट करूया. 40 मायनस ब्रॅकेट मध्ये 40 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती येणार 30 सेंटीमीटर. हे काय असणार आहे y2. मग आपल्याला y1 y2 माहित आहे, v1 v2 माहित आहे. याच्या आधारे काय करूया, y बार फाइंड आउट करूया. y बार साठी फॉर्म्युला काय असतो, v1 y1 प्लस v2 y2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्याची व्हॉल्यूम किती आहे 8000 इंटू y1 किती फाइंड आउट केलाय 50 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस दुसऱ्याची व्हॉल्यूम किती आहे 4188.8 इंटू y2 किती फाइंड आउट केलेलं आहे 30 सेंटीमीटर डिवायडेड बाय v1 प्लस v2. v1 किती आहे 8000 प्लस v2 किती आहे 4188.8. कॅल्क्युलेट करूया. फायनल आन्सर काय ना y बार. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 8000 इंटू 50 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये 4188.8 इंटू 30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं, आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 8000 प्लस 4188.8 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 43.126. आणि सर्व व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे याचं युनिट काय येणार सेंटीमीटर. म्हणजेच वाय बार कुठं आपला येणार 43.126 वरती काय होणार आहे वाय बार ऍक्ट होणार. कुठून, हा जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे तिथून, म्हणजेच फ्रॉम एक्स ऍक्सिस. म्हणजेच ह्या एक्स ऍक्सिस पासून इथं किती वरती ऍक्ट होणार 43.126. म्हणजेच इथून ते डिस्टन्स किती दिलंय 40, आणि 40 पेक्षा 3.126 न काय करायचं इथं खाली पॉईंट लोकेट करायचा. हा काय असणार आहे आपला, इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे वाय बार, आणि इथून ते डिस्टन्स काय असणार आहे एक्स बार. म्हणजे इथून 10 सेंटीमीटर वरती एक्स बार असणार, आणि या पॉईंट पासून 43.126 वरती काय असणार आहे इथून हे डिस्टन्स वाय बार असणार आहे. तर आपल्याला या जो काही टिप आहे या टिप पासून सेंट्रॉइड वाय बार फाइंड आउट करायला सांगितलेला होता, तो आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. याचा जर का आपल्याला x1 फाइंड आउट करायला लावला असता तर कुठं आला असता, या पॉईंटला आला असता. म्हणजे जो काय बेस 20 आहे त्याच्या हाफ वरती काय झाला असता x1 ऍक्ट झाला असता. मग x1 किती आला असता 10 सेंटीमीटर. सिमिलरली जो काही कोन आहे त्याचा x2 किती आला असता, तो सुद्धा
10 सेंटीमीटर वरतीच आला असता, हा x1 10 सेंटीमीटर, x2 10 सेंटीमीटर, मग दोन व्हॅल्यू जर का सेम असतील तर एक्स बार सुद्धा काय होणार आपला 10 सेंटीमीटरच आला असता ड्यू टू सिमेट्रिक. म्हणजे मधून जर का लाईन गेली असती तर जेवढा पोर्शन या साईडला आहे तेवढाच पोर्शन ह्या साईडला आला असता. म्हणजे एक्स बार किती आला असता आपला 10 सेंटीमीटर, आणि वाय बार आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. ह्या पॉईंट पासून किती डिस्टन्स वरती आलेला आहे तर 43.126 सेंटीमीटर वरती काय झाला आपला वाय बार ऍक्ट झालेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच थर्ड न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.